हॅलो नमस्कार, माय होम माय वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज बनवायचं आहे चिकन, कारण आमचं म्हणजे आत्ताच तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे आकाश आणि प्रियांकाचं लग्न झालेलं आहे। तर त्यांना बोलवलं आहे घरी जेवण्यासाठी। तर चिकन मस्त आणि भाकरीचा बेत आहे, तर ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते। चला तर मग साधी सोपीच रेसिपी आहे, मी अगोदरही टाकलेली आहे, तर तीच पुन्हा शेअर करते, तर नक्की बघा। तर इथे मी 1 किलो चिकन घेतलं होतं, स्वच्छ धुवून घेतलं चिकन। नंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलं होतं। नंतर कुकरमध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकलं आणि मग त्याच्यामध्ये आपण जे वाटण टाकतो, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं वाटण टाकून बारीक गॅसवरती परतून घेतलं, कारण खोबरं असल्यामुळे मोठा गॅस ठेवला तर करपून जातं, त्याच्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरतीच खोबरं, कोथिंबीर आणि लसूण यांचं वाटण टाकून परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं ते चिकन टाकायचं आणि परत एकदा चिकन तेलामध्ये त्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने खोबरंचं वाटण भाजलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी आता चिकन टाकून थोडंसं परतून घेतलं आणि पूर्ण मसाला चिकनला लागू द्यायचा, हलवून घ्यायचं आणि 2 ते 5 मिनटं लागतात या सर्व प्रोसेससाठी। आणि मग नंतर थोडं 2 ते 3 मिनटे 5 मिनटं वाफलवून घ्यायचं चिकन झाकण ठेवून। तर हे फक्त मिठाच्या ह्याच्यामध्ये मी शिजवून घेत आहे। तर आमच्या गावी अजूनही याच पद्धतीने करतात चिकन, तर छान लागतं। मुलांसाठी भाजी करता येते जे तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी। तर इथे मी चिकन मस्त हलवून घेत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त चिकन सगळा मसाला लागलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मी मीठ बरोबर आहे का नाही, जर कमी असेल तर टाकायला। तर आणि मग 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलं चिकन शिजल्यानंतर पूर्ण म्हणजे थंड करून घेतलं। थंड झाल्यानंतरच खोलला कुकर आणि मग नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा यांचं वाटण, तर तिथे मी 3 कांदे घेतले होते आणि 2 टोमॅटो ते मिक्सरमधून वाटून घेतले आणि मग आलं लसूण पेस्ट आणि आपण जो मसाला वापरतो तो आपले रेग्युलर मसाले वापरतो तेच। इथे मी खोबरं आणि कोथिंबीरचं थोडं वाटण घेतलेलं आहे, पुन्हा आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि कांदा टोमॅटो यांचं वाटण। तर ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी येतं ते काढून ठेवायचं, म्हणजे मसाला लवकर भाजला जातो। हे जे पाणी आहे ते काढून टाकायचं, म्हणजे आपल्याला भाजताना जास्त वेळ लागत नाही। तर टोपामध्ये पुन्हा 3 पळी तेल टाकून मी आलं लसूण पेस्ट टाकलं आणि खोबरं कोथिंबीरचं वाटण आणि पुन्हा ते परतवून घेतलं आणि परतून झाल्यानंतर कांदा टोमॅटो यांची पेस्ट टाकून पुन्हा परतवून घ्यायची। ह्याच्यासाठी वेळ जातो कारण मसाला लवकर भाजत नाही।
मीडियम गॅसवरती भाजावा लागतो, तर वेळ जातो. पण तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा. त्याच्यानंतरच सगळे मसाले टाकायचे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मसाला भाजून घेतलेला आहे पूर्ण. आणि मग त्याच्यामध्ये आता रेग्युलर मसाले जे वापरतो तेच टाकायचे आहेत. घरकुल मसाला वापरते मी, चिकन मसाला, गरम मसाला थोडा आणि काळा मसाला. आणि नंतर मीठ मी थोडंसंच टाकलेलं आहे, कारण शिजताना मीठ टाकलं होतं. आणि इथे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे थोडंसं मसाल्यामध्ये आणि भाजून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर शिजवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे. आणि नंतर आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये आपण पाणी वाढवू शकतो. म्हणजे जर आपल्याला पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाकू शकतो, आणि जर घट्ट सरभरीत हवं असेल तर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. अशा पद्धतीने आपली चिकनची मस्त झटपटीत रेसिपी आहे. ही लगेच होते, जास्त वेळ लागत नाही. तर भाजी वगैरे सगळं करून घेतलं आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच जेवण केलं. तर हे आहेत माझ्या बाजूला बसले तो आकाश, आणि समोर आहे ती प्रियंका, आणि इकडे आहे तो किरण आणि अर्णव. अर्णवचे पप्पा. तर असे आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जेवण केल्यानंतर मग ओटी भरली तिची. ओटी भरताना साडी, टॉवेल, टोपी आणि ओटी भरली. तर अशा पद्धतीने मस्त छान झालं जेवण. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि असेच रेसिपीज ब्लॉग्स पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड अँड स्टे ऑलवेज पॉझिटिव्ह.